नवी मुंबईतला वाद मात्र शेलार साहेब खूप विकोपाला जातोय. रोज काही ना काही घडतंय. एक तिकडून वार करतो, एक पलटवार करतो. एकनाथ शिंदे वर्सेस गणेश नाईक असं जे काही राजकीय युद्ध महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे उभं ठाकताय. मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तो जसा गणेश नाईकांना आहे तसा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला आहे. अंतिम निर्णय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार बसून करतील. नाईक साहेब जी भूमिका मांडतात ती चुकीची नाही, म्हणजे मागणी या अर्थाने म्हणतो मी, भूमिका म्हणजे मागणी, आणि त्यावरचा निर्णय हा देवेंद्रजी जो घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. म्हणजे ताजं वक्तव्य त्यांचं असं आहे की ते आणि त्यांचे खासदार पुत्र जर आले तर या नवी मुंबईचा सत्यानाश होईल. मी मागणी या विषयावर बोललेलो आहे. बाकीचा निर्णय देवेंद्रजीच घेतील तो आम्हाला त्यांनाही मान्य आहे. पण अशा पद्धतीचं महायुतीतलं वातावरण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा त्या होऊ घातलेल्या त्या अगोदर हे योग्य आहे की अयोग्य? मला वाटतं कधी कधी या पद्धतीच्या वातावरणामुळे विरोधक कमजोर होतात, त्यांना स्पेसच उरत नाही. पण त्यासाठी जास्तीत जास्त माहितीतल्या लोकांना मांडावं लागेल. नाही, मी कधी कधी असं म्हटलं, शब्द जे मी वापरले बर, ते कधी कधी असं होतं. पण स्वतंत्रपणे निवडणुका होण्याची शक्यता आहे. म्हणजे एक महाराष्ट्राचा जर आपण विचार बघा, केला, या विषयावर अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्रजी हेच भूमिका घेऊ शकतात, मांडू शकतात. आमचा कोर ग्रुप आहे, त्यात आम्ही याची चर्चा करू. पण सर्वसाधारणतः महायुतीतच आम्ही निवडणुका लढणार आहोत. पण समजा तशी वेळ आली तर ते लढू शकतात. बस जर तरची उत्तर द्यायची गरजच आताची काय? परिस्थिती अशी दिसते की संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढू शकते. रवींद्र चव्हाण साहेबांचं उत्तर नवी मुंबईमध्ये म्हणजे ते देऊ शकते, पण नवी मुंबईमध्ये स्पष्टपणे ते चित्र दिसते. रवींद्र चव्हाण साहेब उत्तर देतील. तुम्ही असा उल्लेख केला की या वादावरती वेगवेगळे नेते चर्चा करतील वगैरे. एक वाद महाराष्ट्रातला जयंत पाटील वर्सेस गोपीचंद पडळकर यांचा आहे. ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर बोलतात त्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे कानही टोचले, पण त्यानंतर सुद्धा हा वाद आणखी टोकाला जातोय. हे महाराष्ट्राचं कल्चर पूर्वी नव्हतं. हे कुठेतरी कुठल्याही पक्षासाठी हे बंद व्हायला पाहिजे. तुम्ही सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहे म्हणून मी म्हणतो की हा जो काही सांस्कृतिक वारसा आहे, सामाजिक सलोखा आहे, हा कुठेतरी बिघडतोय. मला असं वाटतं की संयम हाच राजकारणाचा पाया आहे, आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा मानबिंदू, ओळख ही संयमानेच आहे. आपल्याला आक्रमकतेने मुद्दा मांडता येतो, आक्रस्ताळी होण्याची गरज नाही. आणि या भावनेतून सगळ्यांनीच राजकारण केलं पण पाहिजे. एकदा सांगितल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीचे तुम्ही वक्तव्य एकच करणं- बाजू नका बघू, त्याची दुसरी बाजू पण आहे. मला आज त्या भागात जायचं नाही.